गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:30 वाजलेत तरी उजेड बघा किती. गावी गावी लवकर उजडतं, झोप पण लवकर लागते आणि उडते पण लवकर. पाऊस नाही पडला काल, त्यामुळे लाईट नाही गेली, पण थोडा शिंपडून गेलाय. आज तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येत आहेत की नाही माहीत नाही. आणि आजचा 4था दिवस आहे गावी आल्यापासून. आज तुम्हाला मी आजचा 4था दिवस आहे. आज तुम्हाला मी काय दाखवू, आज तुम्हाला माझं फायनली घर दाखवेल. घर तर बघा मागे आहे, पण कशी काय अरेंजमेंट आहे आतमध्ये ते दाखवेल. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही. सकाळी सकाळी चला भेटतो अंघोळ झालं. बाय. आज बुधवार आहे. आई आमच्यासाठी चिकन वडे बनवणार आहे. कोंबडी वडे. हे बघ, हे बघा, वड्यांचं पीठ आहे मळून ठेवलेलं आईने. त्याला काय हे काय टाकलं आई त्यात? निखाऱ्याची पिठाला निखाऱ्याची फोडणी देतात. पॅक बंद करून ठेवला. मग वड्यांना त्याचा चांगला स्मेल येतो. चिकन आणायला आम्हाला आता मलाच जायला लागेल. खाली 4 किलोमीटर गावाच्या बाहेर जायला लागतं, कारण इथे नाही काय. नंतर जाऊ 8 वाजता. 8 वाजता जाईल. चिकन घेऊन दाखवेल तुम्हाला मी. चिकन घेऊन येईल ते. आणि आज चुलीवरती बनवणार आहे. चुलीवरती सबकुछ चुलीवरचं जेवण दाखवणार तुम्हाला. मेजवानी 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 वडे लावू आपण. थोडं काम चालू आहे घराचं. ही जागा ॲक्च्युली दुसऱ्यांची आहे. हे बघा, इथे लोक कलमं लावणार आहे त्या जागेत. तर आमच्या बाथरूमचं पाणी त्यांच्या जागेमध्ये येते. तर त्या जागेवाल्याने सांगितलं की पाणी बाहेर काढून द्या. तर आम्ही आता इथनं खड्डा वाढतोय आणि पाईपाने तो बाहेर इकडे ह्या चोंड्यामध्ये सोडणार आहोत. तेच काम चालू आहे. मोठा आहे, नाही निघणार, मेहनत करायला लागेल. पण ॲक्च्युली पाणी हे येत होतं आमचं बाथरूमचं जमिनीला चांगलं होतं. इथे त्यांना कलमांना पाणी वगैरे मिळालं असतं, पण काय त्यांचं म्हणणं आहे की तुमचं पाणी आमच्या जागेत आलं नाही पाहिजे. आता हे 2 पाईप आहेत. आम्ही त्यांना पाईप आणून टी आणि एल्बो लावून इथून मागच्या साईडनी खड्डा पाडून या झाडाच्या बाहेर सोडणार आहोत. इकडे क्लायमेट बघा जबरदस्त. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिकडं तिथं चुलीवरती काम चालू आहे. अण्णा हाय करा. अण्णा आहेत ते आमचे. हा मग काम कामाचीच व्हिडिओ काढतोय मी. पेंडे भरतायत. हा युट्यूबला येणार तुम्ही. हो ए साख्याचा बघ तिथं परत पडायचं मी. सावकाश सावकाश. आला.
इथनं आता हां बांध होता हा. बांधाच्या दगड्या काढून होल पाडलाय. हा पाईप तिकडून काढून इथनं साईडनी इथे सोडायचं बाहेर. पण चांगलं होतं, पाणी येत होतं. कारण आता हे लोक इथे कलमं वगैरे लावणार आहेत, त्यांना पाणी मिळालं असतं. झाडाला नारळी होती बघा, नारळी होती, तिला पाणी मिळत होतं. पण काय गावच्या लोकांचं दिमाग काय चालतं काय माहित नाही. हे पायरने बाहेर काढायला सांगितलंय ना बाबा. हे एक काम कर, इथं कुठं बघायला आले. मग तो बाहेरून पाईप पुढे टाकायचं कसं, तिथं सोडायचं नाही. तिकडनं बाहेरनं पाईप टाकायचं. अजून असं बाहेरून पाणी घेऊन नाही करायचं. हो बाहेरूनच घेतोय. हे एक काम कर, असं धक्का मार, जाऊ दे. इथं नको तोंडे, नको तोंडात नाही कामाला येईल. पाय सावकाश थोडा पाय ठेवा तावरती, वरती चढा. वरती चढा काय उचल तू डायरेक्ट उचल. थांबा, मला वरती होते. नको वरती येऊन कसा नाही जमणार. उचल. थांब. दगड बघा केवढी काढली मोठी. पादही बाजलं का. आली काय टाकलंय पाणी. मित्रांनो, आम्ही आता विनेरेला चाललोय. मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की नळाचं काम करायचंय. गावी आलो की छोटी मोठं कामं ते करायचे असतात. पाईप आणायचे आहेत नळाचे. पाऊस येतोय ना आता, ते दुसऱ्याच्या घरात पाणी जाऊ नये म्हणून ते पन्हाळी वगैरे लावायचे आहेत. सामान आणायचंय, चिकन आणायचंय. मागे काका आहे. अरे ये ना. काय बोलतोय. काय नाही ना, आम्ही घेतलाय. नाही पाईपाचं कटिंग करायला. चल तो 2चा आहे, चल ये. 2 नि 3चा आहे ना. चल ये, बघू माहिती पडेल. तो विनेराला पोचतो आणि तुम्हाला तिथलं काय आहे ते दाखवतो. हापूस आंबे घ्यायला आलो. हापूस यांची कलमं आहेत या घरामध्ये. आंबे घ्यायचे आणि मग आपलं सामान घ्यायला जायचं आहे. मला दाखवतो आंबे. किती काढले. बघ पिशी काय नको आता. नाही, मला नाही जम. हापूस आंबा आहे, कलमी आंबे. यांना कसे डझन आहेत. 250. हो मोठा आहे आंबा. आणि हे पिक्के पण तेच तोच दर आहे. पण बारीक आहे ती. बारीक नाही ते, हे एक ऐकलास. हे जे मोठं म्हणतोयस ना. हा हे मोठे आहेत आंबे. हा मग तो कलम लागलाय. हे तुला हवं 200 बजाला. हा ठीक आहे, येतो मी. हाय अजून मी येतो, थांबा. 5 ना 4 डझन ते बघ ठेवा. 5 बघा. आंबा केवढा आहे बघा. आंबा मोठा आहे. हो आणि आम्ही पायपाला आलो तू खाली ना.
थोडी बोलणार बघू चला आहेत काय हे तू घेतोय त्यातले नाही मी आता नाही, मी येताना आहे, मी येतोय 2-4 दिवस आहे मी अजून. मग आता हार्डवेअरच्या दुकानात आलोय. पाईप तुम्हाला सकाळी काम करायचं होतं, दाखवलं होतं ना ते पाईप. हे बघा, हे पाईप घेतोय. सर्व आयडी करून दिली याला टाकायचा पाईप हार्डवेअरचं दुकान. सर्व आयडी दिली. हे माझा सामान नाही भेटणार. काय तुझा पाईप उद्या येणार आहे. उद्या येईल. आता फोन लावलेला आहे, उद्या येणार आहे. तरी किती खर्च येईल त्याला, काय किती किंमत होईल? 20-25 फूट आहे. 25 रुपये फूट. 25 चौक 100. फायबरचा पाईप, फायबर. 25 चौक 100, 25 चौक 100, 200, 300 रुपये. ही पन्हाळी पाईपाला घेतले. इथे बाबा कापतायत. आणि मला जो पाईप पाहिजे तो फायबरचा. कुठले हो? पाईप पण होती हुक लागतील ना ते याच्यात टाकायला. त्याला सपोर्ट नको 3 तरी पाहिजे. 3 पाहिजेत. घेऊया, संध्याकाळी परत काम करायचंय. दाखवतो तुम्हाला कशी फिटिंग करतोय ते. फायनली सगळं सामान घेतलं. माझा तात्या भेटला आता एक, त्याने हे पेरू दिलेत. आता हे बघा, आमच्या इथे पण पेरूच्या बागा व्हायला लागल्यात. पॅकिंग बघा ना त्याची, मेहनत करेल त्याला सगळं आहे हो. ही पॅकिंग होती, परत ह्याच्यात पॅकिंग होती. दही घेतला कोशिंबीरला. हा खाणार ना, वडापाव खाणार मी. चला चला पुढे चला, मी आलो. आंबे पॅक करायला बॉक्स घेतलेत. साखर विकत सगळं राशन. आता खाली मार्केटमध्ये आलो, कारण आम्हाला वरती आम्हाला कसं खालीच मार्केट 4-4.5 किलोमीटर खाली यायला लागतं सामान घ्यायला. गावात काय नाही, पण एकदम खेडेगाव आहे. चला निघूया घरी. नाही, वडापाव खायचा आहे. मित्रांनो, आपण प्लंबिंगचं सामान सगळं घेतलेलं आहे. रिक्षावरती चढवलं आहे. बघा पुढे दाखवते ना, आम्ही रिक्षाचा रणगाडा बनवला आहे. हा बघा पुढे बघा रणगाड्याला दाखव. बघा बरकच आहे. गाडीतनं घेऊन ये ना सामान. दूध आणलंय का? नाही आणलं. नाही, पानं नव्हती. पाणी नाहीत काची बसून. दूध पण नाही त्याच्याकडे. नाही ना, कडके पियाचा. आम्हाला कागड काडक्या चालते. नाही पियाचे राहू दे. फणस खायला आहे, फणस. तो दुसरा चष्मा ते आणला कुठं होता? सईला बाहेर बोलू. काय मुद्दाम टाकलाय? अरे आंबे कोणी इथं बाटली टाकली. ते मी ठेवले, टाकणार नाही. रोजच घालायचे. सरळ दही दिलं का इकडे? हे बसा. आता आता काय आता पाहिजे दहीतला. मी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे काय? सुचले पहिले. फणस खायला आहे, फणस. बाबांना डिश आहे, बाबा हसतायत. बाबा नाही खात. हे बघा, याचा तोंड भेटला. पाईप उद्या येणार आहे, उद्या परवा. तो बोलला उद्या परवा आणून घ्या. 400 रुपये खर्च आहे अजून. कैसा आहे फणस? एवढा मिठा आहे. एक दे त्या काकाला. पेरू आणले का तिथले? काय? पेरू बसा तुम्ही खाली बसा, बसून खावा. बस झाले मला. तू काय पितोय? छास. आणि बरं वाटतं थंड. हम्म? छास बरं वाटतं प्यायला. आणि फाटी घेऊन आलो बा थोडी थोडी. आंबे भेटले का? आंबे थोडे एवढे भेटले.
शूटिंग काढली का आंब्यांची रानातली? मित्रांनो मला काय रानात जाता येत नाही पायामुळे. आपली बँडेज लावलेली आहे. पुढच्या वर्षी दाखवतो तुम्हाला. कोण बसणार आहे? हे आहे तिथे पोरं. बघा, हे बसणार आहे. बरका फणस डिश मला नाही घेऊन आवडत. ये. कापा फणस एक नंबर. आपण गोड आहे. बरका आहे ना, त्रास देत नाही. कापा त्रास देतो. काय पण काय काय बघ तू आई हा नाही बाबाला विचार. बरं का चांगलं बघ. पण ते बिळबिळीत असतो ना हो. ते आपला त्रास देत नाही, पोटाला त्रास देत नाही. देऊन ये जा. झाडमधनं काल सुकट, बोंबील आणि काय आंबाडी सुकट आणली ना, उन्हात टाकले सुकायला. हे बघ हे ठेव त्याच्यात कागद आहे. हे बघ बघी इथे हे सुपात कोकणात कसे लोकं जसे ठेव कागद ठेव. पावसाच्या अगोदर खायला आणतात मार्केटमधून. पावसात रस्सा यांचा एक नंबर होतो. हे घे. अर्धा टोप वासाने जातो, वासानेच पोट भरतो अर्धा. सफेद हे घे. स्वराज जर यातलं काय मांजराने खाल्लं भर 2 वडापाव आहेत. रिक्षाला एक हे केलंस ना, तुला लक्ष ठेवलंस त्यांच्यावर तर 2 वडापाव भेटणार. हा चालेल ना? हा ते भोके ठेवशील ना? आता उभी आहे. मांजर भोक्याने खाऊन नाही द्यायचा. अजून काय? घेऊन जावा यात टाका. हे बोंबील सुपात टाकू या अशीच टाकू. घेऊन जा, ते पेरू पण घेऊन जावा. नाही ते खायचं असेल ना द्या पोरांना. काय हे खा अन्न खाते. हा 2 मिनिटं थांब, पहिले हे काम करू दे. करा करा. ऊन गेलं तर परत आणतो वांदे होईल. पुन्हा आता जाणार 4 वाजता. काय आणलाय फुकट. सुकट बोंबील. बोंबील. सही बंद कर जा. परत जा गॅस बंद कर. जा ना. कुठे जा गा? गॅस बंद करून दे पटकन. मी नाही. हे उन्हात ना बोलतो करायचं ते काम. हा, मग काय आता काय काम? 4 वाजता करा. आज झोपायचं नाही बाबा. ते दिवस जातात दिवस. वागती. तिकडे सावली आहे आता. पैसे नाही का मस्त करंदी. करुंदी आंबाडी. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काय? नाही नाही एकच आहे ना? नाही ते त्या एकच प्रकार आहे. हम्म. अर्धे माधुने आणले त्याला नाही. हम्म. खा आता. घ्या. याचं ते साठव बनव. काय म्हणतात मिक्सरला लाव. मिक्सरला बिया काढ. मिक्सरला लाव आणि ताटात सुकत घाल. असं टाकायचं ना बिया टाकून. हा असंच काट खाताना ताट पडेल. नाही खरंच गोड आहेत, चांगले आहेत. अन्न खातोय. खाऊ दे खाऊ दे. बिया काढून घे. बिया भाजून मस्त लागतात ना, उकडून पण मस्त लागतात. उकडून पण मीठ टाकून. मिठाचं पाणी टाकून. बरं सुकटीत चांगलं लागतात. सुकटीत पण हा सुकटीत पण लागतात. एक नंबर. जास्त खाऊन उपयोग नाही, पोट दुखतं. हे तू खा. मला नाही आवडत फणस. मग तुला कुठला आवडतो? काय खातो. तुला कुठला फणस आवडतो? बरं काय. सुकट खायला आली. काटे घे, काटे घे. सही आहे. अरे तू तिकडे इथे या. बी काढ. बिया काढ आणि जरा ह्या अरे साईडला. पाठीमागे काय करतो तुम्ही? काटे घ्या रे तुम्ही काय येडे. बावलट आहेत ना साल्याला. तुम्ही दोघे खरंच एकदम हे गैरच जनावर आहेत. सिंगच पकडला डायरेक्ट. कट करे नको. सकाळी तुम्हाला बोललो मित्रांनो प्लंबिंगचं काम आहे. कारण हे पाणी सगळं आमच्या बाथरूमचं दुसऱ्याच्या ह्याच्यात जाते. इथे ते आता आंबे वगैरे लावणार आहेत. ते म्हणाले की कुठल्या थोडंसं पाणी तुमचं बाहेर काढा. आता हे फिटर प्लंबर 1 नंबर, प्लंबर 2 नंबर चालू आहे प्लंबिंगची कामं. कुठला प्लंबर 1 सिनियर आहेत, ते ज्युनियर आहेत.
अरे इकडे इकडे. बाहेरची राखण करायची आहे. टेबल आण ना, टेबल टेबल घेऊन ये. अरे बाहेर खाल्ला तिकडं. हाय तो हाय. ए तो तिथला टीच आहे. ए काय होतं? इकडे बसते का? बसला. आता काय घुसवायला लागेल. पाईप क्रॉस होणार आहे. हं? क्रॉस पाईप जाणार आहे, क्रॉस. जाऊ दे ना, आता काय करणार, नाही विलाज आहे. होईल ना फोल्डिंग, थोडं हे होईल ना. तू घे. हा इथं पाईप टाकायला लागेल, म्हणजे तो पाईपाचा तुकडा आहे ना, तो टाकायला लागेल. थांबा तो तुकडा जरा कट करू द्या. हे बघा सांगतो, हा बघा, हा हे ना. ओ एल्बो तुझा असा येईल ना. हा नाही असं येणार तुमचा. कसा येणार तुम्ही परत? हा ये ना, हा हा त्याच्यात टाकतो. तुम्हाला हा इथं असा घुसवा लागणार आहे. पण त्यानंतर हा एल्बो घुसतोय का याच्यात? हा त्याला पाईप टाकायला लागणार ना, त्याशिवाय कसा होणार तुमचा? काय झालं? काढायचं ना चिकनचा. हा हा बघा, हा आला ना, हा याच्यात बसला. वडे चिकन कुठे चुलीव करते? हा मग येतो मी. चालू केलं का? 100 कुठे? चालू केलं बोलव मला. इकडे दोन्ही बाजू का? दोन्ही बाजूला आहे वाटतं. हा काय काय ग? तर कप कप कप. हा पकडाय नाही ना काय त्याला. ते दोन्ही बाजूला कट होते. तिकडं प्लंबिंगचं काम चालू आहे आणि इथे क्या स्पेशल आहे आज? चिकन. हे बघा चुलीवरचे चिकन वडे आज आहेत. मला इथे थांबायलाच लागेल मग. चिकनसाठी कांदा, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि तेजपत्ता रेडी करून ठेवले. आपण लसूण टाकू. सुका बनवणार की ओला? सुका ओला दोन्ही. बघा ही फाटी आहेत जाळण्यासाठी, पावसासाठी आणलेली आहेत. ही बघा एवढी. पावसात ओली होतात म्हणून घरात आणून ठेवतात पावसाच्या अगोदर. कांदा थोडा लाल हो जाए. थोड़ी हळद, कलरचा मसाला लाल, तिखट मसाला, टोमॅटो टाकू थोडे. व्हिडिओ काढ मावशी. परफेक्ट झालं. काय आहे? चिकन वडे गोडा मसाला. वाटतं नाही. इकडे प्लंबिंगचं पण काम दाखवतो तुम्हाला, कारण दोन्ही कामं एकाच वेळी चालू आहेत. आणि तिकडे चिकन चालू आहे. दोन्ही व्हिडिओ मग होणार आहेत एकामध्ये. तो असंच राहणार आहे रे. थोडंसं याच्या खाली दगड लावा पाहिजे, खाली दगड लावायला लागेल, नाही तर माती तरी. मी म्हणतो शूटिंग काढते ते शूटिंग व्हिडिओ टाकायचे. लाल मसाला टाका. कलरचा ना टाकला. चिकन आणि वाटण टाकलं याच्यामध्ये. वाटण म्हणजे गोड ना. गोडा मसाल्याचा. हा खोबरं, कांदा, भाजलेलं वाटण चांगलं भाजू दे. वाफेवर शिजवायचं.
ये कोणता मसाला आहे? संडे मसाला था अपने पास वो भी डालते हैं थोड़ा काम करो वो जो गाठी गाठी झाले ते कलरच आहे बघा हा लाल आहे ते पण ते हा चिकन मसाले त्रिशूल दाखव पॅकेट. गावचा मसाला त्रिशूल गावचा आहे का? एव्हरेस्ट नाही ते. एवढंच नाही हा पण टेस्टी आहे मसाला गावचा एक नंबर तुझ्या मम्मीने दिलाय लाटून टाका खसला मसला मसाला अरे बाबू पाणी ठेव ना वरती पाणी चालू केला नाही केलं तर ओतला ना नाही तिकडे ते बाबांना काय मुली पप्पा! तू काय आता? ते बाथरूम मध्ये पाणी ओतून नका नाही होतं मला. तुझं वाटलं ते ना बरं झालं, मग टाकायचं. नमक. नमक डाले आणि तो का ताटावर हे सुका चिकन आहे ना. तर शिजेल असते ती वाफेवर पाणी ठेवू आपण खालच्या वरच्या वाफेने शिजून जाईल ठीक आहे. आणि वडे पुढे नंतर अजून पातळ चिकन घालायचं एक कोण खाणार आहे? ठीक आहे. ओके चलो फायनल झाल्यावर ती आईने बोलवा. घालायला सांगितले तिकडून ठोको तिकडून सरळ ठोको तिकडे बसो इथे इथे तुला पायपाचा तुकडा द्यावा लागेल मोठा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा हे त्याकडे थोडा मोठा 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 हा तो मोठा 100 आहे पाणी देऊ का? फायनली मित्रांनो झाली फिटिंग. पाणी गेलं या चोंड्याच्या बाहेर गेला काढला त्या साईडला इकडं पुढं. फायनल टचअप आहे. हा इथं वडे वडे बनवते या कोंबडी वडे हे बघा चुलीवरचे. ही सगळी पावसाळ्यातली फाटी आहेत म्हणजे आता पावसात भिजतात ना लाकडं त्यामुळे ती अगोदरच आणून 2 महिन्याची ए, चला या सुट्टी या सुट्टी ए इकडे सुट्टी आती आहे. मी इथं काम सांगतो. आई बाबांना बोलव. मला थोडं जाऊ द्या. बाय सुट्टी इकडे बाबांना बोलव इकडे. ए सुट्टी इकडे. फायनली मित्रांनो आपले चिकन वडे झालेले आहे. वडा चिकन
चिकन, कोशिंबीर, खाली काढायचं जाऊ दे. अजून एक सूप आहे चिकनचा, तो अजून हातामध्ये आला नाही. बाबा तिकडे जेवत आहेत. सकाळी 6 वाजता लाईट गेली, अजून आली नाही. कधी पाऊस पण नाही, लाईट गेलेली आहे. काम चालू होतं. लाईटचं काम चालू आहे. भात कुकर नाही खाऊ दे. चला खाऊन झाल्यावरती मला दाखवतो. टेस्ट दाखवतो, टेस्ट. एक नंबर आहे. एवढं फिनिश करतो, व्हिडिओ कंटिन्यू करतो नंतर. बाय. हाय मित्रांनो, माझ्या मावशीने माझ्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी चिकन फ्राय केलेलं आहे. तर खूप टेस्टी झालेलं आहे. म्हणजे जर याच्यात थोडं मक्कन लावलं असतं, बटर चिकन झालं असतं. मलाही टिक्का झाला असता इकडे. ना बाबा स्टार्टर बनवलं, जबरदस्त. गाडी आली आत्ताच. हे वडे कोण खाणार आहे? झालंय. अरे खायचं का? मित्रांनो, आता मी परत आलेलो आहे. तर आज मी तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे की आज काहीतरी स्पेशल आहे. तर तुम्हाला दाखवतो, माझी मावशी बनवते. तर चला. मावशी, आज काय बनवतेस? आज कौल चिकन आहे. आम्ही आपल्या बनवतोय स्पेशल स्पेशल कौल चिकन. अगं तू मागचा बॅक कॅमेरा चालू कर ना. तू बॅक कॅमेरा नाही केले चालू बाळा. तर मित्रांनो, माझी मावशी कौल चिकन बनवते. तर हे बघा चिकन खायचं. मावशी, हा कौल चिकन आहे ना? हो, आज कौल चिकन आहे आपल्या घरी. चुलीवर. ही मम्मी आहे. हाय. ही आई इथे काम करते. पूर्ण झाल्यावर व्हिडिओ दाखवतो आम्ही. तर झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवतो. फायनली मित्रांनो, दुपारची व्हिडिओ काढायला जमली नाही, कारण आज आपण कुठे गेलो होतो. आज थोडं घराचं काम होतं, प्लंबिंगचं तुम्हाला दाखवलं. आणि लाईट नव्हती आज, मोबाईल चार्जिंग नव्हता. आणि जी सकाळी 6 वाजता लाईट गेली ती डायरेक्ट 5 वाजता आली. त्यामुळे चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ बनवले नाही. फायनली हे आजचा शेवटचा व्हिडिओ बनवतो, म्हणजे काय आज बनवलं आहे तर हे दाखवतो तुम्हाला. सेम सकाळचा मेनू आहे, फक्त फेनी ॲड झाले, पापड ॲड झाले आणि ह्या स्पेशल बनवलेले आहेत. चिकन आपला बटर चिकन नाही, तंदुरी कौल चिकन. कौलावरती बनवलंय, कौल चिकन. ती व्हिडिओ तुम्हाला मी ॲड करेल, कौलावरती चिकन कसं फ्राय करतात ते. आणि ही व्हिडिओ एंड करतोय. चला उद्या भेटूया.